सौ राजश्री विकी माने आणि माजी शासन नियुक्त नगरसेवक विकी शिवाजी माने स्थानिक शिवसेना शिंदे गट नेते यांच्या वतीने आज हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्रभाग क्रमांक 15 मुंढवा केशवनगर शेवाळवाडी मांजरी बुद्रुक 17.5 नळी या परिसरात आज एक आनंददायी आणि आपुलकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे विशेष कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल मतदारांचे आभार मानणे। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 15 मधील मुंढवा केशवनगर 17.5 नळी मांजरी बुद्रुक परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हसतमुख वातावरणात पारंपरिक हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत सौ राजश्री विकी माने यांनी महिला मतदारांचे मनापासून आभार मानले। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने दाखवलेला विश्वास आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। महिलांचा आशीर्वाद आणि पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे। पुढील काळासाठी महिलांच्या प्रश्नांसाठी परिसराच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहू। माजी नगरसेवक विकी शिवाजी माने यांनीही उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन करत सांगितले की प्रभाग क्रमांक 15 केशवनगर मांजरी बुद्रुक शेवाळवाडी आणि 17.5 नळी परिसरातील विकासाच्या कामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत आणि यापुढेही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करत राहू। कार्यक्रमामध्ये महिलांसाठी सन्मान, भेटवस्तू आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सारिका पवार, शीतल गाडे, सपना नाईक, सीमा भडकवाड, शीतल भंडारी, कांता हाके, मेटकरी मावशी, अर्चना सूर्यवंशी, गंगा पाताळे, ज्योती गागडे, नवनिर्वाचित नगरसेविका सारिका घुले, नगरसेविका नंदा अबनावे, वंदना कोदरे, जोशीला कांबळे, सविता जाधव, महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अशा प्रकारे हळदी कुंकवाच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधत आपुलकी जपत आणि विश्वास अधिक दृढ करत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। आपण आता आहे इंगळेनगर झेड कॉर्नर लोणकर वस्ती येथे माननीय विकी शिवाजी माने तसेच राजश्रीताई विकी माने यांच्या वतीने आज हळदी कुंकाचा कार्यक्रम येथे घेण्यात आलेला आहे। आपल्या सोबत आज राजश्री विकी माने, काय सांगाल आज हळदी कुंकाचा कार्यक्रम महिलांसाठी घेतलेला आहे? मला खरं तर सांगण्याची गरज नाही, जे तुमच्या कॅमेऱ्यातनं शूट केले आणि जे महिलांचा प्रतिसाद भेटतोय हे आम्ही केलेल्या कामांची पोचपावती आहे। आपल्या मतदानाचा निकाल काही असो, पण जनतेने दाखवून दिले की राजश्री विकी माने ह्याच आमच्यासाठी विनिंग आहेत आणि त्याच आमची कामं करू शकतात। जनता स्वतः सांगते हे। आता ह्या कार्यक्रमानिमित्त मतदारांचे कसे आभार मानाल? ज्या मतदारांनी मला मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे त्यांचे खूप आभार माझ्यासाठी आणि कायम आम्ही नवरा बायको त्यांच्या कामांसाठी तत्पर राहू। ज्या समस्या त्यांच्या असतील आम्ही शेवटपर्यंत त्यांची कामं करत राहू, त्यासाठी आम्ही कायम बांधील राहू। तर आपण आता आहे इंगळेनगर लोणकर वस्ती झेड कॉर्नर येथे आज शिवसेनेचे केशवनगरचे स्थानिक नेते विकी शिवाजी माने, माजी शासन नियुक्त नगरसेवक, आज यांच्या वतीने राजश्री विकी माने यांच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम, महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। काय सांगाल दादा, आज हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, काय सांगाल? आता नुकत्याच पार पाडलेल्या आपल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका यामध्ये आम्हाला अपयश आलं, पण आम्ही अपयशाने खचून न जाता जे आमचे सातत्यपूर्ण गेले 8-10 वर्ष कार्यक्रम चालू आहेत ते कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेले आहेत। त्यामधील हा एक पहिला प्रकार आम्ही हळदी कुंकाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ज्या आमचे या निवडणुकीमध्ये आमचा एकही रुपया खर्च न करता आम्हाला आमच्या हक्काचे जे मतदार राजा होते, मतदार भगिनी होत्या, त्यांनी आम्हाला जवळपास 11,000 मते यांनी महिलांनी आम्हाला त्या स्वरूपात दिल्यामुळे आम्ही अजून जास्त हुरूप आम्हाला आलेला आहे आणि उत्साहाने आम्ही परत एकदा पुन्हा जोमाने कामाला लागलेलो आहे। आता मतदारांनी, महिलांनी जे तुम्हाला सपोर्ट केला, जे मतदान केलं, कसे आभार मानाल? आभार मानल तितके कमी आहे। बाकीच्यांनी पैशाचा धुमाकूळ घातला, पैसे वाटले आणि आमच्या विरोधात जे उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांना आदल्या दिवसापर्यंत कोणी ओळखत नव्हतं, पण त्यांनी पैशाचा फार धुमाकूळ घातला, बोगस मतदान केलं
आणि मशीनही मॅनेज होत्या, पण तरीही माझे जे हक्काचं मतदान होतं ते मला झालं, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.